गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। सकाळची सगळी कामं आटपून मी निघाली स्वामीच्या शाळेत। आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत कार्यक्रम आहेत आणि सर्व पालकांना आमंत्रण आहे। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली आणि नंतर मुलीने सुंदर असं गीत सादर केलं। आई वडिलांच्या आणि गुरुजनांच्या पूजनाने गुरुपौर्णिमा खूपच सुंदर अशी साजरी झाली। विद्यार्थी दशेत असताना दरवर्षी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, पण आज पहिल्यांदा पालक म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा अनुभव होता तो खूपच वेगळा होता। खूप आनंददायी आणि विद्यार्थी दशेत परत घेऊन जाणारा असा। अशा भुरगे करू नका। ही स्थिती युरोपियन कंट्रीजांची आसा। त्या देशात आवय बापायक मानपी भुरगे उरले ना, आवय बापाय बरोबर रावपी भुरगे उरले ना। आम्ही जेन्ना चिंततात त्या वेळार आमच्या भुरग्यांच्या नातराची सुद्धा चिंतपा लागता। पळय कितले सुंदर संस्कृती आसा। त्या नातराचे चिंतपा सारको तो भुरगो तसो आसपाक जाय ना। त्या भुरग्यान जेन्ना लग्न जालें आनी आवय बापायच्यान खोड घातले अशी स्थिती येवंक जायना। वृद्धाश्रम देशात आसा म्हटल्यार हे सामके हालाकीचे परिस्थिती, वायट परिस्थिती। जितले वृद्धाश्रम वाडटा देशात तितले देशाचे अधोगती जाता। खरंच प्राचार्य सरांनी खूप सुंदर असं गोव्याच्या कोकणी भाषेत भाषण केलं। बालक, पालक आणि संस्कार याच्यावर आधारित आजची जी रियालिटी आहे त्याच्यावरच आधारित होतं। त्यानंतर आम्ही खूप छान छान गेम्स खेळलो। इथे कोणी ओळखीचं नव्हतं, पण शाळेचे दिवस आठवले। अगदी सगळ्या जुन्या मैत्रिणी असल्यासारखे आम्ही खेळत होतो। खूप मज्जा आली। गुरूंच्या कृपेने आजचा दिवस खूप आनंददायी बनला।